एका ठोक्यावर आपलं टिपरू वाजवतो तेव्हा त्याचं मन बेधुंद होतं आणि त्याच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात जेनझीन सोबत संवाद साधतायत। मंथन फॉर युवा या संघटनेमार्फत जे आहे ते या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत जे आहे ते संवाद साधणार आहेत। काय सांगशील, तू कुठून आलीस? मी नागपूरवरून आले, रामटेक तालुका। काय ऐकायला आली? देवेंद्र फडणवीस जे आपल्याबद्दल प्रेरणादायी भाषण देणार आहे ते ऐकायचं आहे। आपण बघितलं नागपूर जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणून मुली या ठिकाणी आलेल्या आहे, काय सांगशील? मी सांगेल की मंथन युवा मंच फोर यांनी ते आयोजित केले, ते छान प्रकारे आयोजित केलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या नागपूर जिल्ह्याचे आहेत। त्यांना आपण भेटू, त्यांना आपण बोलू, त्यांच्या संवाद साधू, आपल्याला त्यातून खूप काही प्रेरणा मिळणार आणि एवढे सारे युवा इथे उपस्थित आहेत, त्यांना पण सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळणार खूप काही। आपण बघितलं या ठिकाणी अनेक तरुणी आहेत, तू काय सांगशील, कुठून आलायस तू? आपण बघितलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी आले आहेत, कुठून आलायस तू? पार्टिसिपेंट्स हॅकेथॉन आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक आहेत, काय सांगशील? सांगणार आहे की देवेंद्र फडणवीस जे पण आपल्याला माहिती सांगणार ते चांगलंच असणार आणि आपल्या जेनझी लोकांना सगळं कळणार की जेनझी कशी शिक्षणात समोर जाणार वगैरे। आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी युवक आलेले आहेत, काय सांगशील, तू कुठून आली आहे आणि काय ऐकणार आहेस? काय कार्यक्रम बघायला आलेली आहेस तू? आणि काल राहुल गांधींचा पुण्यात कार्यक्रम झाला, आज मुख्यमंत्री संवाद साधतायत। आज मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जे पदक होणार आहे ते बघायला आले। तू काय सांगशील, आला तू कुठून आलायस? आज फडणवीस साहेबाला आणि पदक बघायला होणार आहे। आज गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे, आपण ट्राय करणार आहोत आणि आपल्या नागपूरचं नाव होऊ शकते, ते आपण हे सुद्धा बघायला आलो आहे। नक्कीच या ठिकाणी एक नागपूरचा विकासाचा दृष्टिकोन घेऊन आलेला आहे, तू काय सांगशील, कुठून आलाय? शिवाजी महाराज जो एक ऐसा दिया था, कुठून आलाय? मी अमरावतीवरून आलेलो आहे। देवेंद्र फडणवीसने हा खूप चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्यासाठी, सर्व युथ लोकांसाठी, त्यांना प्रेरणादायी मिळण्यासाठी आणि सगळे जे वेगवेगळे जे स्पर्धा आहेत ते ठेवलेले आयोजित केलेल्या हॅकेथॉन, आयडियाथॉन, पोस्टर कॉम्पिटिशन, त्याच्याद्वारे जे आपल्या नागपूर आहे त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होण्यासाठी नवीन नवीन आयडियाज घेत आहे। त्याच्यातून नवीन नवीन आयडियाज आणि इनोव्हेशन या ठिकाणी ऐकायला आलेले आहे, काय सांगशील, कुठून आलास? मी संभाजीनगरवरून आलेलो आहे, हॅकेथॉन होतं त्यामुळे आलो, सध्या आले भारी चालू आहे। काय अपेक्षा घेऊन आलायस? प्राइस भेटणार आहे, प्राइस आपण या ठिकाणी पाहिलं मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी जे आहे, युवक आहेत ते या ठिकाणी आलेले आहे। तू कुठून आली आहे? नक्कीच या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात युवक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहे, काय सांगशील तू? बरं आहे, याचं फंक्शन बहुत बढिया आहे। आम्ही पार्टिसिपेट केलं होतं, आम्ही इकडे आलो, पार्टिसिपेशन करून आलो। त्यांनी जे कार्य केलं त्याच कार्याला पाहून या ठिकाणी आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात गर्दी नागपुरातील रेशीमबाग या ठिकाणी आपण बघू शकतो आहे। देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी मंथन फॉर युवा या संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताय आणि आपण बघू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मंचावर आलेले आहे आणि अगदी ग्रँड असं वेलकम या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या ठिकाणी करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात नागपूर शहरच नव्हे तर विदर्भातील विभिन्न ठिकाणी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी युवा जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मंचावर आगमन झालेलं आहे आणि एक ग्रँड असं वेलकम या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आपण बघू शकतो। युथ आयकॉन ऑफ महाराष्ट्र असं म्हणून देवेंद्र फडणवीस यांची एक मोठी ग्रँड एंट्री या ठिकाणी झालेली आहे। खरं तर पुण्यामध्ये राहुल गांधी यांनी काल
छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये संवाद साधल्यानंतर, विद्यार्थिनींसोबत संवाद साधल्यानंतर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी नागपूर नव्हे तर विदर्भातील जे विद्यार्थी आहे, जे जेनझी आहे, त्यांच्यासोबत नागपुरातील रेशीमबाग या मैदानावर संवाद साधताना आपल्याला बघायला मिळत आहे. नेमकं या संवादातून देवेंद्र फडणवीस हे जेनझींना काय संदेश देतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. नागपूरहून कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह योगेश पांडे, मुंबई तक.